तर गाईज आहे ना, या भावाचं ना पेट्रोल संपले का माहित नाही. आता याला आपण टोचन देऊ, जरा मदत करू का मदत करू. जली जली जली. अरे भाई पण गाडी चालवली. गजब बेइज्जती है. कोणी मटण खाला तुम्ही जरा मटण खाव याला कसं मटण खाल्लं तुम्ही काय सगळे खाल्लं मटण 50 वर्षापासून कवाट न खाला कवाट अल्लाने खाला. अच्छा. आणि दुसरा एक डोंगर म्हणजे आमची उंदऱ्या दादाची आई बाबाचा उंदऱ्या त्याची आई वारली. नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे. मी मस्त आहे. आय होप तुम्ही पण मस्तच राहायला पाहिजे, एकदम टगाटग. आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम मागाल. आई माऊलीचा उदो. तर म्हणजे झाले आज आपण 21 झाले. आता निघणार आहे आम्ही. आत्ता वाजले 7:15, कारण की आमच्या गावातून 2 दिवस झाले. बोल आई माऊलीचा उदो. लादा लागला. तर म्हणजे आपल्या गावातून म्हणजे गोवे गावातून पहिल्यांदाच पहिला वर्ष आहे की 21 पालखी आपली गावातून निघालेली आहे ना. मग त्याच निमित्ताने आज आपण चाललो, म्हणजे मित्र झाले गावांचे जाऊ. दादा वगैरे पुढे गेले, दिव्या, मी, भाव्या, अजून आतिश, यश, भरपूर जण, लतेज वगैरे. म्हणजे अशी 7-8 जण आम्ही चाललो गाड्या घेऊन. आता कसा जरा बरा वाटते जीवाला, जरा बरा वाटले का 21 पालखी. म्हणजे असं आम्ही विषय काढायचो असं की बोला आपल्या गावांची पण 21 मंदिर वगैरे पण आहे ना. बोलू पालखीचं नाही आपली 21 भरपूर गावातून जात असं दरवर्षी. तर नशिबाने आज पहिला वर्ष आहे की बाबा पोरावी सहकार, म्हणजे पोरावी केला मनानेला त्यांचे काही काढायचे म्हणून 21 पालखी. तर काय हरकत नाही, पण आज जाऊ मस्त की ना मजा मस्ती. आजचा ब्लॉग या कसा बनते बघूया, नंतर याच ब्लॉगमध्ये उद्याचा दिवस आपण कव्हर करूया. तर चला मंडळी आता इथून निघूया. आपली पोरा तिकडे थांबल्यान निघूया आपण आईच्या भेटीला, नाही का. आज जाऊ आपण. काही ना तर मी कवा जात नाही असा, म्हणजे जास्त करून जात नाही असा कवा लवकर. म्हणजे 21 दर्शनाला गेलो तरी पण गाभाऱ्यां दर्शन घ्यायची इच्छा आपली. बघू जर होला तर आपला गाभाऱ्यांचं दर्शन घेऊ आपण असं एक. हो मी घेतो. तर चला मंडळी जाऊया. तुमचा आशीर्वाद असंच आपल्यावरती राहू द्या, आपल्या पोरांवरती, आपल्या गावावरती ना. असंच मला सहकार्य करायचा. आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओ पण बघा आणि इंस्टाग्रामची ID आपली सँडी पाटील YT या IDला जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. इथे आपल्याला नवरा बायकोचं कॉन्टेंट तुम्हाला बघायला भेटेल. हसवण्याचा 100% प्रयत्न असेल. तसंच आता आपण इथून निघूया. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधन लगेच कंटिन्यू करतो. जर काय वाटलं आपल्याला मित्र वगैरे भेटले तर दाखवण्याचा वाटला तर तुम्हाला दाखवेन. तर निघूया आता आपण. तर काय झालं आता पेट्रोल भरायला जस्ट. आता आपण पेट्रोल वगैरे भरून घेऊ. पहिला टाकू आपण 500 रुपयाचं पेट्रोल टाकून घेऊ. मग नंतर वाटलं तर आपण जास्त, म्हणजे जर कुठे संपला वगैरे तर मग आपण घेऊ. यांच्या जरा जास्त लक्ष ठेवायचं काय. बघ 499 दिसली का तुम्हाला. यांपू जास्त लक्ष ठेवायचं. लॉक कर डायरेक्ट तू. लॉक कर. चल ठीक आहे, राहून दे. चला मंडळी आता आपण पेट्रोल वगैरे भरून आणि हवा वगैरे चेक करू गाडीचे काय व्यवस्थितपणे आहे का नाही. तर निघूया आता इथून. A few moments later. तर काय आता आम्ही पोहोचलोय जस्ट आपला ब्रिज. इथे समोरच आपले दिवेश पाटील आणि तसाच इथं लतेश. कंचे बैलाचं मालक कंचे बैलाचं मालक किंवा सुंदर आणि टिटवी ना. टिटवी आहे आणि सुंदर बैलाचे मालक इथे आपण बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये आज. आणि त्याचा दिवेश पाटील, भावेश पवार ऑलराऊंडर हे पण आले आता. यश ना आतिशने घेतले बाबू भैयाचा हेल्मेट. जय 21. चला. तर गाईज आहे ना, या भावाचं ना पेट्रोल संपले का माहित नाही. आता याला आपण टोचन देऊ, जरा मदत करू का मदत करू. जली. अरे भाई पण गाडी चालवली ना. याला आता टोचन देणार होता आम्ही. पचका झाला आमचा पचका. तर यो गाईज आता जस्ट थांबल्यावरती घाट वगैरे चढलो आम्ही व्यवस्थितपणे. नाही भाई लोक के घ्यायचं आहे ना, के नाही यांच्यासाठी. अवतार लय बेकार असेल ना हल्ली. लय बेकार मोकार आली जामच बेकार. बॅग बिग पलवायचा कोणी आपली. ह्या थंड मिंड घ्या चला पटापट. हे टाक तोंड टाक. ही गाडी घाटांना 37-35 आवरा स्पीड. बाहेर दम तोडलेला एकदम.
काय बोलायचं गाड्या लय कमजोर गाड्या या याची पण गाडी लय कमजोर आहे हे पोऱ्याची पण गाडी लय कमजोर आहे. A few minutes later. तर काय फायनली आता पोहोचलोय आपण एकविरेला. ये ब्रो कैसे हो आई माऊलीचा उदो उदो पोचलो व्यवस्थितपणे आम्ही. आता इथं पोचलो. आता पालखी कुठे थांबले त्या बघायला लागेल आपल्याला पालखी कुठे थांबले त्या. तर काहीच पोचलोय आता जिथे वस्ती आपली. दादा वगैरे दादा काय बोलतो बाकी एकदम जर्नी कशी होती तुमची इथपर्यंत? एक नंबर. मग तुम्हाला याद होतं गाडीने याद होतं घबरे तुम्ही गद्दारी केलेली. गाण्याची गद्दारी. अरे प्रेम भाई डीजे दर्शन प्रेम प्रमोद दा सर काय बोलतो सर काय बोलतो ट्रॅफिक काय बोलतो गाडी एखादा डायलॉग होऊन जाऊन दे ना जरा खुश तरी पब्लिक तरी खुश व्हायला. अध्यक्ष पालखीचा अध्यक्ष पालखीचा अध्यक्ष काही बोल ना जरा. काय विषय बोला त्याच्यावर तो हे करतोय नाही त्याला माहिती बोल ना बोल ना. यावर्षी पुढच्या वर्षी अजून चांगला नियोजन करूया. पहिल्या वर्ष आणि एवढा आले नाही आणि पदयात्रे नसली तरी पालखीला शोभा आहे का पदयात्रेली. बरोबर आणि तुमच्या आम्हाला खरोखर तुम्ही आले ना आम्हाला दीर्घ व्यक्त झाली का तुम्ही यायला पाहिजे होते खरोखर. आलो ना आता आणि सरपंच माणसं लेट पण शेट लेट पण थेट बरोबर तरी आहे लेट पण शेट केले आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. असं काय हरकत नाही. ये पुढच्या वर्षी ना असू द्या सर्वांचे पुढच्या वर्षी नक्की येऊ आम्ही. सुखादुखाचा आहे आम्ही आईच्या चरणी देऊन जे आले नाही त्यांचे पण आई पूर्ण करे स्वप्न बरोबर. हे बरं काही या आवरा बा टाकते ना आता 100 200 येऊ दे. दुःखाचा डोंगर कोसळले. आमचा भाऊ वारले जनाईचा पोरगा योगेश म्हणून. आणि दुःखाचा दुसरा एक डोंगर म्हणजे आमची उंदऱ्या दादाची आई बाबाचा उंदऱ्या त्याची आई वारली. अरे उंदऱ्या बस बोलला ना तिला. अजून काही अजून काही नाही. आत्म्याला शांती लागावी अशी आमच्या मंडळात अजून काही नाही ना. आणि तिच्या आम्ही श्रद्धासाठी आम्ही भरपूर गोव्या गावचा हा कारभार जवळजवळ 1 किलोपर्यंत आला. आता मी चप्पल तर काढून उभाच आहे आणि असा आवाज होता अजून मी 12 वाजता उभा राहील. 12 वाजेपर्यंत त्याच्या पुढे आले मंडळापर्यंत तुमचा हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही तीर्थपासून लाभ घ्यावा अशी मंडळाची विनंती आहे. नक्की नक्की. चायनीज या वर्षी तुम्हाला जमला नाही पुढच्या वर्षी जोडीने या. जोडीने आश्वासन नाही देऊ शकत पण मी येईल. सरपंच बाई खांदा लावायला नाही तर मग दुःख वाटला. नाचायला पण पाहिजे होतं ना. असं कसं आहे 5 वर्ष कारवा आहे हो. 5 वर्षानंतर तिला 4 वर्ष आता शेवटचे बाकी आहेत शेष आहेत. अच्छा हा आल्याच पाहिजेत. नाही बाकी पहिल्यांदा पालखी गोव्यातून म्हणजे जे एकविरायची आमची खूप इच्छा होती. आमच्या जवळजवळ पिंपलाचं अग्निमाता मंडळ आहे ना पिंपलासमध्ये जायचं होतं. आम्हाला असं वाटतं आमचं कुठे काकांचं मामाचं मंदिर आहे कुठे ते आपल्या खंतवाडाचे आपल्या गोव्या गावात का मंदिर नाही आहे का पालखी काढत नाही असं. मंदिर आहे पण पालखी निघत नाही का. लहानपणी मोठा घास खाल्ला बाबाने काही जास्त खत मारायला म्हणजे आपल्या हाईट बिट झाली नाही. तो थोडासा मोठा निर्णय घेतला. खरोखर लोकांचा प्रतिसाद भेटल्यानंतर चांगला प्रतिसाद भेटला आणि खरोखर यशस्वी झाले. आमच्या पालखीला बिलकुल गालबोट लागला नाही. चांगल्या प्रकारे एकदम नाही. 100 जवळजवळ आपल्या पालखीला होते. बाहेरची मुलं बाया पण प्रतिसाद दिला. त्या पण वेगवेगळ्या साड्या घालून आमच्या पालखीमध्ये नाचवत होत्या. त्यांच्या मंडळीला अभिनंदन करावं लागतं. असं आया माऊल्या भरपूर आहेत. बरोबर. आमचे डीजे रूपी सेवा आम्हाला दिलेली आहे आमच्या प्रेम पाटील डीजे प्रेम त्यांचे मी मनापासून स्वागत. आणि आमच्या बालगावचा माणसा आमचा होतो लांबून येऊन सुद्धा आम्हाला चांगला सहकार्य केला आहे. अजून काही बरोबर असे भरपूर आमच्या प्रभाकर ठाणके आहे. प्रभाकर आधी एक ना आमचे दिसत तुम्ही लोक दिसत काय करा. आमची सेवा भावी कमला आई सेवा नंदा आई आणि आता कमला भावी सरपंच होणार आहे. आणि बाजूला सरपंच बाई आहेच आमच्या बंडेदाच्या मिसेस. आमच्या भाचे पण बाजूला आहेत. जवळजवळ आमचा भाचा आहे ती गट्टू म्हणून. आता बस झालं माझा त्यांचा नुणं खाऊन झालेला आहे. त्यांनी पुन्हा तिथे पैसा लाभ घ्यावा. प्रेम चोपडा बी आहे आमचा. त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला.
गाईज माझा आता हात दुखायला लागला आता बस मी करतो पाहिना यो थकणार नाही दुनिया थकल पण खारीचा वाटा म्हणजे खारेगावर मामा आले आमच्या पालखीला खांदा झाला त्यांचे मनापासून हे स्वागत. ए याला माईक बिक दे रे बाबा माईक दे याला बंद केला की आता कसं रात्रीचे वेळ झाले लावणार बिणार नाही का सावणार जास्त काही बोलू कमी कमी शब्द जास्त वर्णन आणि असं तुमचं योगदान असावं साथ असावी. तर मग त्याच्याबद्दल काही फ्रायडे असल्यामुळे थोडं उमते. दीपक चतुर्थी जो आया अभी एक ने एंगेजमेंट करते अभी दूसरे की बारी है. बाउंड्री पर खड़ा है. अब पीछ नहीं छोड़ा फिर भी जगह जाके पे पॉकेट पहन के आया फिर भी मतलब किधर तो माता रानी का कुछ कृपा दृष्टि बनी रही पीछे इतने ठंडी के मौसम में भी जैकेट पहन के इधर तो आया बड़ी बात है. अब भावेश पवार भी है अभी वो बैटमैन का चालू है. यो भावेश पवार कच्चा भावेश अभी सब जमा हो. अब बिहार से हमको जो सहयोग करने के लिए बिहार से आचार्य आया हमको. बिहार से इनका स्वागत होना चाहिए. दे ना हार फूल शाल के नहीं, सबके साथ में अभी सुबह मॉर्निंग में रहिए रात में नहीं. आता पोहोचलं ग बाई वो जस्ट पोचला बाकी काय बोलतोय एकदम व्यवस्थित ना काही दुखा पण काहीच नाही नाही ना एकदम मजेदार नाही सरले ना बिग फॅन. अरे बिग फॅन वगैरे नको बोलू आता छोटा बहीण बोलू नाही फॅन बिन नाही बोला जर उशाचा फॅन बोल कंचा तरी बोल नाही वस्तीला ना कसं कसं जायचा ब्लॉग बनवून घे घरापाला ना आपल्याला इतर आलाच पाहिजे तुम्ही. भगत सुद्धा आमच्या पालखीला त्यांचा बिचारा खूप चालत होते आणि तरी प्रवासाला घेऊन येत होते. काय बोलता पिकअप ड्रॉप सर्व्हिस त्यांच्याकडे होती. एकदम व्यवस्थित ना मजेत ना आईच्या या आपल्या काय तरी छत्री हातून दिसत नाही तरी पण तो आणि असं चक्षुतीने बघून गाड्यांना आणत होता. सर्व घेऊन टाकत होता कपाकप. बिलकुल त्यांना दिसत नव्हतं एका आरशी मध्ये तरी त्यांनी अचानक गाडी घेऊन आले मोठी. ऍक्टिव्ह चालू होता एक नंबर नाही विदाउट गिअरवाले चालू होता. एक गेअरवाला देवीचा फोटो मारा. देवीचा फोटो घ्या आणि आमच्या रथाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आता आमचं मंडळ गरीब आहे सध्या आम्ही सुरुवात केली आहे लहानपासून पुढच्या पासून खरोखरचा चांगला योगदान मिळालं तर आम्ही रथ घेऊनच जाणार आहे. नाही नाही पहिल्या वर्षामध्ये एकदम एक नंबर झाला. आणि जवळजवळ आमची 3.5 दिवसाचा कारवा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे आणि एवढे प्रेक्षक त्यांची ग्वाही आहे. असंच असू द्या पुढे आम्ही या वाटचालीचा करू प्रयत्न. मिशन संपवणं जरा काऊ भजन इथं कटार 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 सांग एवढं दोन बोलून पॉइंट वे ना आता कमी शब्द जास्तीत जास्त वर्णन नाही. आता तुमचा एवढा भाव बोलतो माझ्या शब्दांना आवर घालतो आणि इथे थांबतोय रजा घेतो. बंकर करू खरोखर या आई मामाचे स्वागत व्हायला पाहिजे. संदेश आता संदेश आहे या 70-80 वयाच्या असताना या तरुण पिढीला संदेश या चालू शकतात. या तरुण पिढी चालू शकत नाही. पडली तरी पण नाही थांबली ना गाडीत बसली पण शेवटपर्यंत आई माऊलीच्या कृपेने ती चालतच राहिली. त्याची काही मनोकामना असतील तर त्यांनी 2 शब्द बोलावे. कसा वाटला तुम्हाला हा कारवा. बरं वाटलं आई तू काय काय फिरायला गेलती नवरा सांगायला अक्का पालखी सोहळा कसा वाटला तुम्हाला. 3 दिवसाचा सफर कसा वाटला. काय तुम्हाला कमतरता वाटली कुठल्या आम्ही पालखीवर आम्ही मंदिरात नेली. आपले आचार्य कसे आहेत. पालखी आम्ही मंदिरात नाचली आम्ही पहिला आपले सेवाकारी 2 बाया आता लाभून आल्या त्यांचं बी स्वागत मंडळाला तरुण. आमची एवढी आजची पालखी आहे गावात ती गावाच्या भाऊ शेतात मंदिरात येतात. ही पालखी आम्ही आमदा पहिलेच वासाला गेली. आम्ही कवा म्हणत येऊ शकत नाही बाकी एकविराचा आशीर्वाद आपल्या गोळे गावावरती तुमच्यावरती तर कायमच आहे म्हणून आवडे तुम्ही आता वाईट लढला म्हणून नाही. आता संदेश आहे त्यांचा. आता इकडे संदेश आहे की खरोखर तुम्ही लहान असताना माझ्या चालून टाका पुढच्या वर्षी न गाडीत बसा न थकता. आम्ही सगळं करून ना सगळ्यांनी आमच्या माणसाला काहीच न मला खरोखर आम्हाला आमच्या मंडळाला आवडून त्यांचं स्वागत करायची इच्छा होता. काहीच ना मला म्हणजे आजची बात जुना खाना जुनी ताकद आताच्या पिढीला जो खाना भेटत नाहीये नॅचरल थेरपी आहे. खाली मला आणि भाजी खाली भोडीची भाजी खाली खांद्यावर चालतो. घरा भाकरी किती खातो तू कोणी मटण खाला तुम्ही जरा मटण खाव याला कसं मटण खाल्लं तुम्ही त्यावेळी चांगले खाल्लं मटण. 50 वर्षाबाबत कवाट न खाला कवाट अन्नाला खाला बरोबर का नाही. कवडी जण जमा झाले बघा कवडी जण जमा झाले बघा
जय हिंद, जय विक्रम माऊली. चालेल चल बाकी आहे जय महाराज. चला मी चाललो जेवतो जरा जेवण वगैरे करून घे. ते घेऊ ना घेऊ नाही घेऊ दर्शन वगैरे घेऊ आपण. चला जरा बस झालं याने थकवला आता जरा बंद कर कट करीन प्रेम भाई आपको लेता नहीं कोई ब्लॉक में क्यों नहीं लेगा आपको नहीं तो आपके लिए तो है भाई सब कुछ पक्का ना सुबह बना था बढ़िया वाला बढ़िया वाला काय बोलतो दादा एकदम माते की जय बाकी सगळं व्यवस्थित एकदम भाई तू आता टेन्शन का आपल्याला चावी परत घेऊ. बाकी लय कडक बोलू होती नाही लय खतरा बोलली इंटरव्ह्यू एक नंबर घेतला प्रमोद बाई लय खतरनाक म्हणत त्याचा तोंड नाही दुखा एक वेळी ना डीजेचे कॅशिटी खपतील पण गाणी खपतील पण त्याचा तोंड नाही दुखणार का आवाज आवरा खतरनाक माणूस होतो. तर गाईज ना आम्ही आता आपल्या कारल्यापासून तर कामशेत म्हणजे 10-13 किलोमीटर कामशेत म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये आपला दिवेश त्यांचा मित्र राहतो इथं. मग त्याच्या आपण बंगल्यावरती आलोय. मग आजची रात्र आपण इथंच थांबू. जेवण वगैरे करायचं तुम्हाला बोलू जेवणाची आपल्याला सोय करायची. मग जेवण वगैरे आपण इथं करू आणि आराम वगैरे इथंच करून आणि मॉर्निंगला या कधी जायचं असेल तेव्हा आपण इथून मग आपल्या जिथं पालखी आहे ना तिथं जाऊया आपण. हा का चला मंडळी भेटूया आता सकाळी भेटूया आपण आता.